आंटी प्लीज, जुने कपडे वापरल्यामुळे मला इन्फेक्शन झालं आहे. कृपया मला पॅड द्या. माझी पाळी आली आहे. वर्षाने मान झुकवून मंजूदेवींना विनंती केली. निर्लज्ज मुली, तू माझ्या मुलींच्या खोल्या तपासतेस. माझे पती त्यांचे पैसे देतात. इथे तुझे नखरे उचलणारा तुझं कोण आहे? चालती हो, भांडी घास. आपले अश्रू पुसत ती आपल्या कामात व्यस्त झाली, तर बाहेर उभा असलेला सुशांत आपल्या आत्याच्या क्रूरतेने थक्क झाला होता. वर्षाचे त्याच्यासोबत लहानपणापासूनचे नाते होते, पण सुशांत सारख्या मोठ्या व्यावसायिकाला तिच्यात रस नव्हता, कारण तो वर्षातून फक्त 2दा गावातील त्याच्या वडिलोपार्जित घरी यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षा घरात नव्हती. मंजूदेवीने मोठा गोंधळ घातला. मम्मी, तू खुश असायला हवंस. तिचं नशीबच खराब होतं आणि ती एक अपशकुनी मुलगी देखील होती, बरोबर? तुझे पॅड त्या काळ्या बॅगेत आहेत. मॅसेज टाईप करताना तो हसला. खोलीत एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. सुशांत सोफ्यावर पाय दुमडून शांतपणे बसला होता. उंच आणि रुंद छातीचा, क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला तो एक प्रभावी व्यक्ती दिसत होता. त्याच्या व्यक्तिमत्वातून इतका अधिकार झळकत होता की त्याच्याकडे पाहणेही कठीण झाले होते. त्याचा सावळा रंग आणि चेहऱ्यावरचा गंभीरपणा कोणालाही पहिल्याच नजरेत प्रभावी करत असे. तो नुकताच मोठ्या शहरातून परत आला होता. तो वर्षातून 2दा, आणि तेही फक्त आपल्या वडिलांसाठीच या वडिलोपार्जित घरी येत असे. एरवी येथे येणे त्याच्यासाठी एक ओझेच होते आणि तो इथे येणे वेळेचा अपव्यय मानत होता. त्याच्यासमोर चहाचा एक कप ठेवला होता, जो त्याच्या आत्याच्या मुलीने काही क्षणांपूर्वीच ठेवला होता, आणि त्याने त्याला स्पर्श करण्याची तसदी देखील घेतली नव्हती. तो एक जगप्रसिद्ध उद्योगपती होता, ज्याने तरुण वयातच स्वतःचे नाव कमावले होते. त्या क्षणी त्याचे लक्ष दुसरीकडे होते. तेवढ्यातच त्याला घाईघाईच्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि वर्षा अस्वस्थ चेहऱ्याने आत आली. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. ती थेट खोलीत धावत आली. ती सोफ्याच्या मागे गेली आणि काहीतरी शोधण्यासाठी खाली वाकली. ती इतकी गोंधळली होती की खोलीत कोणीतरी आहे हे तिच्या लक्षातच आले नाही. सुशांत शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तिची अस्वस्थता, गोंधळलेले भाव आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती त्याच्या लक्षात येत होती. तो पाहत होता. काही क्षणांनंतर वर्षाने सोफ्याखाली हात टाकून पटकन एक पॅड बाहेर काढला. सुशांतने सुटकेचा निश्वास टाकत घसा साफ केला. आवाज ऐकून ती दचकून सरळ उभी राहिली. समोर बसलेल्या व्यक्तीवर तिची नजर पडताच तिचा चेहरा फिका पडला. मग ती धक्का आणि संकोचाने तिथेच उभी राहिली. हातातल्या पॅडवर पटकन मान झुकवली. काही क्षणांनंतर तिने मान झुकवून त्याला नमस्ते म्हटले. सुशांतने तिच्याकडे एक वरवरचा कटाक्ष टाकला. नमस्ते, तो फक्त एवढेच म्हणाला होता, आणि वर्षाने त्याच्याकडे पुन्हा बघण्याची हिंमत केली नाही आणि ती जवळजवळ तिथून पळूनच गेली. वर्षाने आज त्याच्या मनात एक विचित्र घालमेल निर्माण केली होती आणि त्याला एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले होते. सुशांतची नजर काही काळ बंद दारावर खिळून राहिली. त्याने आपल्या भावी पत्नीला ओळखलेही नव्हते. ती इतकी मोठी झाली होती की त्याला आश्चर्य वाटले. तो अजूनही विचारात गढलेला होता. तेवढ्यात रामनाथजींनी प्रवेश केला. त्यांना पाहता सुशांत लगेच जागेवरून उठला. केवळ त्यांच्याच प्रेमाने त्याला इथे खेचून आणले होते, नाहीतर त्याने या शहरात कधीही पाऊल ठेवले नव्हते. हॅलो बाबा, आनंदी राहा बेटा. दुसऱ्या क्षणी रामनाथजींनी त्याला मिठी मारली. त्यांचे मन समाधानी होते. त्यांचे डोळे आपल्या पुत्राच्या अथांग प्रेमाने भरले होते. सुशांत, तू कसा आहेस? मी ठीक आहे. तुम्ही सांगा. आता तुला पाहिल्यावर मला बरं वाटतंय. तो हसला आणि त्याच्या शेजारी सोफ्यावर बसला. काही वेळ व्यवसाय, प्रवास आणि आरोग्याबद्दलचे नेहमीचे प्रश्न उत्तर सुरू होती. मग अचानक सुशांतची नजर त्या दाराकडे गेली, जिथून वर्षा नुकतीच बाहेर गेली होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ती वर्षा होती, बरोबर? रामनाथजींनी हळूच मान डोलावली. हो. तुझ्या लक्षात आलं का? ती किती अशक्त झाली आहे? सुशांत गप्पच राहिला. तुला आठवत असेल, गेल्या वर्षी जेव्हा तू आला होतास तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती आणि तिची प्रकृतीही चांगली होती. आता मात्र ती अनेक वर्षांपासून आजारी असल्यासारखी दिसते. रामनाथजी यांच्या आवाजात त्या आता दुःखाची छटा होती. सुशांत, मी तुला कितीतरी दिवसांपासून हेच सांगत आलोय. या मुलीला शहरात घेऊन जा, तिच्याशी लग्न कर आणि तिला इथून दूर ने. तू तिला अजून किती काळ या अवस्थेत ठेवणार आहेस? सुशांतने उत्तर दिले नाही. तुझी आत्या तिच्याशी कशी वागते याची तुला कदाचित कल्पनाही नसेल. रामनाथ यांचा आवाज जड झाला.
तू आज सोबत असूनही ती त्रास सहन करत आहे आणि तुझ्याशिवाय तिचं आयुष्य आणखी कठीण होईल. या जगात तिचं कोणीच नाही. वडील नाहीत, आई नाही. ती माझ्या जिवलग मित्राची केवळ एक आठवण आहे. तिला असह्य वाटू नये म्हणून आम्ही लहानपणीच तुझं तिच्याशी लग्न लावून दिलं होतं. मला वाटलं होतं की तू तिच्यासाठी ढाल बनशील. आज जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा माझं हृदय तुटतं. रामनाथजींचे शब्द ऐकून तो क्षणभर निशब्द झाला. सुशांत, तुला माहीत आहे का, काही नाती प्रेमाने नाही तर जबाबदारीने टिकवली जातात आणि अनेकदा जबाबदारी पार पाडताना प्रेम आपला मार्ग स्वतः शोधून काढतं. सुशांतने खुर्चीच्या हँडलवरची आपली पकड घट्ट केली, पण त्याने मान वर केली नाही. रामनाथजी हळू आवाजात म्हणाले, मी तुला जबरदस्ती करत नाहीये, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तू तिला पाठिंबा दिला नाहीस तर ती कोणाकडे जाईन? सुशांतने पहिल्यांदाच एक दीर्घ श्वास घेतला. त्याची नजर पुन्हा दारावर खिळली, जिथे काही क्षणांपूर्वी वर्षा प्रकट झाली होती. रामनाथजी त्याच्याकडे एकटक आणि सावकाशपणे पाहत होते. तो एका सुरात म्हणाला, बाळा, काही लोक आपले दुःख शब्दातून व्यक्त करत नाहीत, ते फक्त गप्प राहतात. अशा लोकांमध्ये दुःखांचा पाऊस पडतो. सुशांतने ओठ आवळले. त्याच्याकडे अजूनही उत्तर नव्हते. कदाचित त्याच्याकडे उत्तर होते, पण त्याला ते शब्दात मांडायचे नव्हते. खोलीच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या त्याच्या वडिलांच्या लक्षात आले की त्याचे मौन कायम होते. त्यांची नजर त्या जागेवर खिळली होती जिथून काही क्षणांपूर्वी एक क्रूश घाबरलेली मुलगी पळून गेली होती. आणि कदाचित कित्येक वर्षात पहिल्यांदाच सुशांत इतका वेळ या दाराकडे एकटक पाहत राहिला होता. दुपारचे 3 वाजले होते. सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याला वरांड्यात किंवा बागेत थोडा वेळ बसून वडिलांना भेटून शहरात परतण्याचा विचार होता. निघून जाण्याची तीव्र इच्छा होत होती, पण आता त्याला कशाने रोखले होते हे त्याच्याही लक्षात आले नव्हते. सकाळपासून अनेकदा त्याने तिला पाहण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याबद्दल वाटणाऱ्या या आकर्षणाचे कारण त्याला स्वतःलाही कळत नव्हते. गंभीर चेहऱ्याने तो कॉरिडॉरमधून जात असतानाच स्वयंपाकघरातून आलेल्या एका दबलेल्या थरथरत्या आवाजाने त्याला थांबवले. आंटी, या जुन्या कपड्यांमुळे मला इन्फेक्शन झालं आहे. कृपया मला एक पॅड द्या. सुशांतचे पाय स्तब्ध झाले. स्वयंपाकघराच्या दारापासून काही पावले दूर उभा राहून तो नकळतपणे त्यांचे संभाषण ऐकू लागला. वर्षा मान खाली घालून उभी होती, तर मंजूदेवीच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती. तू पॅड मागत आहेस? मूर्खा, माझ्या मुलीच्या खोल्या शोधायला गेलीस? वर्षाने लगेच नकारार्थी मान हलवली. नाही आंटी, मी कशालाच हात लावला नाही. मला त्यांची खरंच गरज आहे. जर तुला गरज असेल तर तुझ्या वडिलांकडे त्या गोष्टींसाठी पैसे माग, जे थेट चितेवर झोपायला गेले आणि तुझ्यासारख्या दयनीय मुलीला एकटीला सोडून गेले. वर्षाच्या पापण्या जड झाल्या. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले, पण तिने स्वतःला सावरले. आंटी, मी फक्त एक पॅड मागत आहे. मी खूप मोठ्या संकटात आहे आणि मी सांगते की तुला तो मिळणार नाही. मंजूदेवी कठोरपणे म्हणाल्या, माझा नवरा माझ्या मुलींचा खर्च उचलतो. तुझी पर्वा कुणाला आहे? तुला एवढा गोंधळ घालायला कोण लावतंय? वर्षा थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही मला पॅड देऊ शकत नसाल तर कृपया एखादे स्वच्छ कापड द्या. वापरलेल्या कपड्यांमुळे मला जखमा झाल्या आहेत आणि तापही आहे. देवासाठी तरी कृपया माझे ऐकून घ्या. तिच्या डोळ्यातून नुकताच एक अश्रू ओघळला होता. तेवढ्यात मंजूदेवीने पूर्ण ताकदीने तिच्या चेहऱ्यावर एक चापट मारली. हे ऐकून सुशांतच्या नसा ताठरल्या. वर्षा अडखळली, पण पडली नाही. हुंदका बाहेर येऊ नये म्हणून तिने लगेचच आपले ओठ दातांमध्ये दाबले. तुला लाज वाटत नाही का? मंजूदेवी ओरडल्या. तू माझ्यासमोर अशी उभी राहून बोलत आहेस? तू दिवसेंदिवस माझ्याशी वाद घालत आहेस. मी काहीच बोलले नाही ताईजी. वर्षा मोठ्या मुश्किलीने बोलत होती. शांत. एक गर्जना घुमली. शांतपणे तुझं काम कर, नाहीतर मी इथे जमीन खोदून तुला जिवंत पुरून टाकेल, समजलं? वर्षाने मान झुकवली. तिने प्रतिसादात फक्त हलकेच मान हलवली. मंजूदेवीने तिच्याकडे तिरस्कारपूर्ण नजरेने पाहिले आणि ती बाहेर निघून गेली. दरम्यान सुशांत कोणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून पटकन भिंतीमागे लपला. काही क्षणांनंतर त्याने पुन्हा स्वयंपाकघराकडे पाहिले. वर्षा तिथे उभी होती. तिचा एक हात अजूनही तिच्या लाल झालेल्या गालावर होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती रडायला किंवा ओरडायला लागली नाही. जणू काही अश्रूंशी तिचे जुने नाते झाले होते. काही क्षणांनंतर तिने शांतपणे आपले अश्रू पुसले, नळ चालू केला आणि भांडी घासायला सुरुवात केली. सुशांत शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मासिक पाळी स्त्रियांसाठी किती वेदनादायी असू शकते हे त्याला नक्कीच माहीत होते. वेदना, अशक्तपणा आणि अस्वस्थता असूनही ती मुलगी उभी राहिली होती, काम करत होती आणि आपल्या मूलभूत गरजा मागितल्याबरोबर तिचा अपमान झाला होता व तिला कानशिलातही बसली होती. त्या सकाळी तिचा अशक्त चेहरा पाहून सुशांतच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला होता त्याचे उत्तर आता त्याला मिळाले होते.
पहिल्यांदाच त्याला जाणवले की कदाचित या घरात असे काहीतरी चालले होते जे जाणून घेण्याचा त्याने कधी प्रयत्नही केला नव्हता. त्याची नजर वर्षावर आणखी काही क्षण रेंगाळली. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला. पुढच्या क्षणी तो वळला आणि वेगाने बाहेर निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर तोच थंड गंभीरपणा होता, पण त्याच्या मनात एक निर्णय आधीच पक्का झाला होता. एक असा निर्णय जो येत्या काही दिवसात सर्व काही बदलून टाकणार होता. रात्रीची वेळ होती. वर्षा आपल्या पलंगावर शांतपणे पहुडली होती. ती निरागस 20 वर्षाची मुलगी खरोखरच एखाद्या मेणाच्या बाहुलीसारखी दिसत होती, जिला वारंवार जमिनीवर आपटले गेले होते आणि प्रत्येक वेळी ती आधीपेक्षा जास्त खिन्न-विखिन्न झाली होती. तिच्या पोटात आणि पाठीतली वेदना असह्य होत होती, तरीही तिने तक्रार केली नाही. ती कोणाकडे तक्रार करणार होती? या घरात तिचे दुःख ऐकून तिला मदत करणारा कोण होता? सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरातली सगळी कामं करायची, पण त्या बदल्यात तिला फक्त शिव्या, टोमणे, अपमान मिळायचा. आज काय होईल कुणास ठाऊक? अरे देवा, तिचं मन भरून आलं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे वाहत होते. तिला तिच्या बालपणीच्या अपघातांची आठवण झाली. तिने आपले आई-वडील गमावले होते आणि त्यानंतर ती एका अशा नात्यात अडकली होती, जे अस्तित्वात असूनही तिच्या आयुष्यात त्याचे काहीच स्थान नव्हते. तिला वाटत होते की ती जगातली सर्वात एकटी व्यक्ती आहे, पण देवाने प्रत्येक सजीवासाठी एक सोबती निर्माण केला आहे. ती एकटी नव्हती, तो फक्त तिचा संकोच होता. ती विचारात गढली होती तेव्हा खिडकीजवळून एक अस्वस्थ आवाज आला. वर्षा दचकून उठून बसली. तिच्या अंगात लगेच भीतीची लहर पसरली. नकळतपणे तिने आपल्या दुपट्ट्याचे टोक घट्ट पकडले. पुढच्या क्षणी खिडकी हळूच उघडली आणि एक सावली आत आली. वर्षाच्या हृदयात एक कळ जोरात येत होती, पण जेव्हा मंद चांदण्यातून येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसू लागला, तेव्हा तिचा श्वासच जणू थांबला. तुम्ही?" ती नकळतपणेच म्हणाली. सुशांत खिडकीतून आत आला आणि ताठ उभा राहिला. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच गंभीर होता. वर्षा लगेच पलंगावरून उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होते. तुम्ही या वेळी इथे?" सुशांतने काही क्षण तिच्याकडे पाहिले. तिचे सुजलेले डोळे, फिकट चेहरा आणि अशक्त शरीर त्याच्यासमोर एखाद्या मूक प्रार्थनेसारखे उभे होते. "तू कशी आहेस?" त्याने एक मोठा प्रश्न विचारला. वर्षाला आश्चर्य वाटले. कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिला हा प्रश्न विचारला होता. "मी ठीक आहे," ती घाबरून म्हणाली. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. खोटं बोलायची गरज नाही. वर्षाने आपली नजर खाली झुकवली. काही क्षण शांत राहिल्यानंतर ती पुन्हा म्हणाली, "तू खिडकीतून इथे का आलास? जर कोणी तुला पाहिलं असतं तर?" "मी जर दारातून आत आलो असतो तर सगळ्यांच्या लक्षात आलं असतं," सुशांतने तिला मध्येच थांबवत म्हटले. "आणि जर तू दार उघडायला थोडी जरी उशीर केला असतास तर मंजूताईंना संशय आला असता." वर्षाचे आश्चर्य आणखी वाढले. "पण तुम्ही इथे का आला आहात?" सुशांतने कोणतीही प्रस्तावना न करता थेट उत्तर दिले, "तू माझ्यासोबत शहरात जाणार आहेस." वर्षाला वाटले की कदाचित तिने चुकीचे ऐकले आहे. ती काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. "हो," मी म्हणालो, "तू माझ्यासोबत शहरात जाणार आहेस." यावेळी त्याचा आवाज पूर्वीसारखा शांत आणि ठाम होता. "पण तुम्ही काय म्हणत आहात?" वर्षाचे ओठ थरथरले. "मी कुठे जात आहे?" "माझ्यासोबत," सुशांतने साधेपणाने उत्तर दिले. "का?" हा प्रश्न वर्षाच्या मनातून आला. सुशांत काही क्षण शांत राहिला. मग तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, "का? तुला माझ्यासोबत यायचं नाहीये का?" वर्षाकडे काहीच उत्तर नव्हतं. कित्येक वर्षात कोणीही तिला कोणताही हक्क दिला नव्हता. कोणीही तिची संमती विचारली नव्हती. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला आपल्यासोबत घेऊन जायला आलं होतं, म्हणून ती फक्त शांत राहिली. सुशांत हळूच तिच्या जवळ आला. मग पहिल्यांदाच त्याने तिचा हात धरला. तिचे हात बर्फासारखे थंड होते. "चल," एवढंच तो म्हणाला. वर्षा अविश्वासाने त्याच्याकडे बघत म्हणाली, "मी माझं सामान भरायला हवं." सुशांतने खोलीकडे नजर फिरवली. काही जुने कपडे, एक तुटलेली पेटी आणि काही फाटलेली पुस्तकं. त्याने पुन्हा वर्षाकडे बघितलं. "इथलं असं काही आहे का जे तू सोबत घेऊन जाऊ शकतेस?" त्याच्या आवाजात उपहास किंवा कठोरपणा नव्हता, केवळ एक कटू सत्य होते. वर्षा निशब्द झाली. पहिल्यांदाच तिलाही जाणवले की तिच्याकडे खरोखरच घेण्यासारखं काहीच नव्हतं. सुशांतने तिचा हात घट्ट पकडत म्हटले, "चल, इथून निघूया." वर्षाने तिच्या खोलीकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला. त्या खोलीकडे, जिने तिला कधीही आश्रय दिला नव्हता, केवळ कैदच दिली होती. मग तिने आपली नजर खाली झुकवली आणि हलकेच मान हलवली. पुढच्या क्षणी सुशांत तिला खिडकीपाशी घेऊन गेला आणि कदाचित
पहिल्यांदाच वर्षाला जाणवले की कधी-कधी अंधाऱ्या रात्रीनंतर खरोखरच पहाट होते. गाडी रस्त्यावरून शांतपणे जात होती. वर्षा मान खाली घालून बसली होती. तेव्हापासून त्यांच्यात एक विचित्र शांतता पसरली होती. ती वारंवार सुशांतच्या चेहऱ्याकडे नजर टाकत होती आणि मग आपली नजर खाली करत होती. तिच्या मनात असंख्य प्रश्न घोळत होते. हा तोच माणूस होता ज्याने तिला वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यापासून दूर ठेवलं होतं. तिची कधीच विचारपूस केली नव्हती. तिला आपली वांगत्व वधू किंवा पत्नी म्हणून कधीही स्वीकारलं नव्हतं. मग आज अचानक असं काय बदललं होतं की त्याने तिला त्या नरकातून बाहेर काढलं होतं? का? गाडी एका सुंदर हॉटेलसमोर येऊन थांबली आणि वर्षा दचकून ताडकन उठून बसली. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. मग ती अविश्वासाने सुशांतकडे वळली. सुशांतने गाडी थांबवली आणि तिच्याकडे वळून म्हणाला, आज रात्री आपण इथेच थांबूया. वर्षा आश्चर्याने डोळे मिचकावत म्हणाली, इथे? हो. तो थोडक्यात म्हणाला. मग काही क्षण तिच्याकडे पाहिल्यानंतर तो गंभीर स्वरात म्हणाला, तू वर जाऊन आराम कर. आवश्यकतेबदल गरज वाटल्यास औषधे घे. तसंही तुला बरं वाटत नाहीये. वर्षाला आश्चर्य वाटले की कोणीतरी तिची इतकी काळजी घेतल्याचे तिला आठवत नव्हते. तिने अगदी हळू आवाजात विचारले, आणि सकाळी? आपण सकाळी शहरासाठी निघू, सुशांतने उत्तर दिले. वर्षा क्षणभर शांत राहिली. मग हिंमत गोळा करून तिने तो प्रश्न विचारला जो तिच्या मनात खूप वेळेपासून होता. तुम्ही हे सगळं का केलंत? सुशांतने भुवया चढवत विचारले. तुला काय म्हणायचं आहे? तुम्हाला मी आवडत नाही. वर्षाचा आवाज मोठ्या मुश्किलीने बाहेर पडला. मी ऐकत आले आहे की तुम्हाला शहरातल्या मुलीशी लग्न करायचं आहे. मग तुम्ही मला तिथून का आणलंत? गाडीत क्षणभर शांतता पसरली. सुशांतने समोर पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. हो, मी शहरात स्थायिक होण्याचा कधी विचारच केला नाही. माझं आयुष्य, माझं काम, सगळं काही शहरातच आहे. वर्षाचा चेहरा आणखीनच फिका पडला. पण पुढच्या क्षणी सुशांतचा आवाज पुन्हा ऐकू आला. पण अजून एक गोष्ट आहे. त्याने पहिल्यांदाच तिच्याकडे पूर्णपणे पाहिले. तुझ्यासोबत काय घडलं होतं ते मी पाहिलं. तू ज्या परिस्थितीत काम करत होतीस तेही मी पाहिलं. तू तुझ्या मूलभूत गरजा मागत असताना आणि त्यासाठी तुझा अपमान होत असतानाही मी तुला पाहिलं. वर्षाच्या पापण्या जड झाल्या आणि जी व्यक्ती माझी जबाबदारी आहे तिला या अवस्थेत सोडून देण्याइतका मी निर्दयी नाही. वर्षा अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. सुशांतचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक सौम्य झाला होता. कदाचित मी एक चांगला होणारा नवरा नाही. कदाचित मी तुझ्या आयुष्याबद्दल विचार करण्याची तसदीही घेतली नाही. कोणीतरी एवढ्या संकटात आहे आणि मी अन्यायासमोर मी फक्त गप्प बसू शकत नाही. वर्षाच्या डोळ्यात पाणी तरळले. म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार नाही? तिने त्याला लाजत विचारले. सुशांतने लगेच नकारार्थी मान हलवली. नाही. तो फक्त एकच शब्द होता, पण त्यात एक विचित्र आत्मविश्वास होता. तू माझ्यासोबतच राहशील, किमान जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर उभी राहायला, स्वतः विचार करायला आणि तुझ्या हक्कांसाठी आवाज उठवायला शिकत नाहीस. आणि नीट ऐक, सुशांत गंभीरपणे म्हणाला, तू आता सुरक्षित हातात आहेस. तुला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. वर्षा त्याच्याकडे मुकाट्याने बघत राहिली. नाही. वर्षाचे ओठ थरथरले, पण तिच्याकडे उत्तर नव्हते. कदाचित पहिल्यांदाच तिला त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटला. तेवढ्यात सुशांत गाडीतून उतरला आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. आत ये. वर्षा घाबरून गाडीतून उतरली. ती यावेळी आणि यापूर्वी इतक्या मोठ्या इमारतीत कधीच आली नव्हती. नकळतपणे ती सुशांतच्या मागे गेली. ते दोघे आत शिरले. रिसेप्शन काउंटरवर पोहोचल्यावर सुशांतने एक खोली बुक केली. काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्याने वाटेत खरेदी केलेल्या गरजेच्या वस्तू असलेली एक बॅग अटेंडंटच्या हातात दिली. कृपया या आमच्या खोलीत पोचवा, तो तुटकपणे म्हणाला. अटेंडंट लगेच होकारार्थी मान हलवली. सुशांतने चाव्या घेतल्या आणि अजूनही शांत उभ्या असलेल्या वर्षाकडे वळून पाहिले. आत ये, तो म्हणाला. वर्षाने हळूच मान हलवली आणि ती त्याच्या मागे लिफ्टच्या दिशेने निघाली. तिच्या मनात अजूनही असंख्य प्रश्न होते, पण कित्येक वर्षात पहिल्यांदाच त्या प्रश्नांसोबत भीती नव्हती. हॉटेलच्या खोलीत शिरल्यावर वर्षा सोफ्याच्या कोपऱ्यावर शांतपणे बसली होती. ते हात अजूनही चिंतेने एकमेकात गुंतलेले होते. अनोळखी जागा, बदलती परिस्थिती आणि सुशांतचे अनपेक्षित वागणे तिला सतत गोंधळात टाकत होते. काही मिनिटेच झाली असतील तेवढ्यात दारावर थाप पडली. सुशांत उठून दाराकडे गेला. रूम सर्व्हिसची कर्मचारी बाहेर उभी होती. तिने सुशांतकडे एक पांढरी कागदी पिशवी पुढे करत म्हटले, सर, तुम्ही मागितलेल्या वस्तू. सुशांतने बॅग घेतली आणि म्हणाला, धन्यवाद. कर्मचाऱ्याने नम्रपणे विचारले, साहेब, अजून काही हवंय का? तुम्हाला काही गरज असल्यास मला कळवा. नाही, आतासाठी पुरं झालं, असं म्हणत सुशांत खाली वाकून निघून गेला. दार बंद करून सुशांत मागे वळला तेव्हा त्याची नजर लगेच त्याच्या समोर बसलेल्या वर्षावर पडली. ती मान खाली घालून बसली होती, जणू काही तिला जमिनीत गाडून घ्यायचे होते. सुशांत तिच्या जवळ काही पावलं चालत गेला आणि शांतपणे बॅग तिच्या दिशेने पुढे करत म्हणाला, घे. घे, आता आराम कर. वर्षाच्या हृदयाची धडधड वाढली. बॅगमध्ये काय आहे हे तिला लगेच कळलं होतं.
लाज वाटत असल्यामुळे तिचे कान लाल झाले. हात पुढे करण्याच्या प्रयत्नात तिने आपली मान आणखी खाली झोकवली. ती हिंमतसुद्धा गोळा करू शकली नाही. सुशांतने तिची अवस्था लगेच ओळखली. तो क्षणभर थांबला. त्याने तिच्याकडे एकटक पाहिले, मग हलकासा श्वास सोडला. तू इतकी का घाबरली आहेस? वर्षाने वर पाहिले नाही. मी नाही. सुशांत सोफ्यासमोर उभा राहिला. वर्षा, माझ्याकडे बघ. तो हळू पण गंभीरपणे म्हणाला. वर्षाने संकोचून मान वर केली. मी तुझा भावी नवरा आहे, सुशांत सहजपणे म्हणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक माणूस आहे. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? वर्षा गप्प राहिली. समस्या कुठून निर्माण होते हे तुला माहीत आहे का? सुशांत आपली बॅग घट्ट पकडत म्हणाला. जेव्हा लोक शरीराच्या मूलभूत गरजांना लाज आणि पाप ठरवतात, मग मुलींना त्रास होतो. त्या तशाच जगतात. त्या आजार सहन करतात, पण त्याबद्दल बोलत नाहीत. वर्षाच्या पापण्या हळूच वर झाल्या. कदाचित पहिल्यांदाच एखादा पुरुष या विषयावर इतक्या सहजपणे बोलत होता. जर कुणाला ताप आला तर त्याला लाज वाटते का? सुशांतने विचारले. वर्षाने मान हलवली. जर कुणाच्या हाताला जखम झाली तर त्यावर उपचार करून घेताना त्याला लाज वाटते का? नाही. यावेळी तिचा आवाज जेमतेम ऐकू येत होता. मग स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक चक्र ही लाजिरवाणी गोष्ट का आहे? सुशांत हळू आवाजात म्हणाला. ही देवाने निर्माण केलेली एक नैसर्गिक गोष्ट आहे. यामुळेच आयुष्य पुढे जात राहते. जर त्यात काही वाईट असते तर देवाने ते मानवी स्वभावाचा भाग बनवले नसते. वर्षा शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. माहीत आहे का? सुशांत किंचित हसून म्हणाला. शहरातल्या सुशिक्षित मुलींनाही कधी कधी लाज वाटते, अगदी तुझ्यासारखीच. पण खरं तर ज्ञानामुळे लाज कमी होते आणि अज्ञानामुळे ती वाढते. पहिल्यांदाच वर्षाच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसला. सर्वसामान्य, नैसर्गिक आणि आरोग्याशी संबंधित गोष्टीबद्दल बोलणं अयोग्य नाही. योग्य आहे. अयोग्य ते जे कोणाला तरी वेदनेत सोडून देतं. आता त्याच्या आवाजात गांभीर्य होतं. आणि आतापासून तुला जे हवं आहे ते मागायला कधीही लाजू नकोस. गरज ही गरज असते, उपकार किंवा मेहरबानी नाही. वर्षाच्या डोळ्यात पाणी तरारले. कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या वेदनाला केवळ हसूनच नव्हे तर खऱ्याखुऱ्या हास्याने स्वीकारले होते. मला समजलं, सुशांतने पुन्हा बॅग तिच्याकडे देत म्हटले. आता जाऊन आराम कर. तुझी तब्येत आधीच खूप बिघडली आहे. यावेळी वर्षाने जराही संकोच न करता बॅग उचलली. तिने क्षणभर सुशांतकडे पाहिले. तिचे डोळे शब्दातील कृतज्ञतेने भरलेले होते. मग शांतपणे तिने मान डोलावली आणि आपली बॅग छातीशी धरून वॉशरूमच्या दिशेने निघाली. तर सुशांत तिला जाताना पाहत तिथेच उभा होता. 23 ऑक्टोबर रोजी रात्रीचे 2 वाजले होते. सुशांत वर्षाला शहरातील त्याच्या बंगल्यात सोडून त्याच्या त्याच्या वडिलोपार्जित घरी पोहोचला होता. तो तिथे मुद्दाम जास्त वेळ थांबला नाही. वर्षाला आराम करायला सांगून तो लगेच निघून गेला. त्याला माहीत होतं की घरात वादळ येऊन धडकलं असेल. तो लाऊंजमध्ये शिरताच त्याच्या समोरचे दृश्य अगदी त्याच्या कल्पनेप्रमाणेच होते. मंजूताई रागाने खवळल्या होत्या, तर रामनाथजी गोंधळलेल्या चेहऱ्याने बाजूला उभे होते. मी म्हणते की ती आपली बदनामी करण्यासाठी कुणासोबत तरी पळून गेली आहे, मंजूताई ओरडत होत्या. ती सकाळपासून बेपत्ता आहे. जमिनीने तिला गिळून टाकलं की आकाशाने? थांब मंजू, रामनाथजी पहिल्यांदाच मोठ्याने म्हणाले. जर ती घरातून बाहेर गेली असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस. मंजूताईचा चेहरा लाल झाला. मी जबाबदार आहे का? हो, तूच, त्या रागाने म्हणाल्या. तू त्या मुलीचं आयुष्य नरक बनवलं होतंस. तू तिला सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायला लावलं. प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून तिचा अपमान केला. तिची एकही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. शेवटी ती हे किती काळ सहन करणार होती? म्हणजे मी तिचा छळ करत होते का? मंजूताई उपहासाने म्हणाल्या. जर तो छळ नव्हता तर मग काय होतं ते? रामनाथजींचा आवाज जड झाला. मी आंधळा नाही. मी सगळं काही पाहत आलो आहे. त्या क्षणी त्या दोघांची नजर दारात उभ्या असलेल्या सुशांतवर पडली. रामनाथजी लगेच त्याच्याकडे गेले. सुशांत, त्यांच्या आवाजात चिंता स्पष्ट दिसत होती. तुझी भावी पत्नी सकाळपासून बेपत्ता आहे. सुशांत शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. ती कॉलेजला जात सुद्धा नाही आणि तिला कोणी मैत्रिणी सुद्धा नाहीत. तिचे कुठल्याही नातेवाईकांशी काही संबंध नाहीत. ती कुठे गेली असेल हे मला कळत नाही. सुशांतच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तिला मित्रमैत्रिणी का नाहीत? त्याने शांतपणे विचारले. रामनाथजी शांत झाले. सुशांतने दुसरा प्रश्न विचारला. आणि ती कॉलेजला का जात नाही? यावेळी मंजूताई स्पष्टपणे घाबरल्या. तिला कॉलेजला जायची काय गरज आहे? त्यांनी पटकन उत्तर दिले. घरकाम शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. सुशांतची नजर तिच्यावर खिळलेली होती. मला त्याची गरज आहे. त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच थंड होता. कारण ती माझी भावी पत्नी आहे आणि मी एक सुशिक्षित माणूस आहे. माझ्या पत्नीचं शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. जर तुला इतकी काळजी होती तर तू तिच्या शिक्षणासाठी पैसे पाठवू शकला असतास. मंजूताई लगेच म्हणाल्या. तुझे वडील निधी आणि सुरुचीची फी भरत असतात. सुशांतच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. आणि जशा निधी आणि सुरुची माझ्या बाबांच्याही मुली आहेत,
तशीच वर्षासुद्धा बाबांच्या जवळच्या मित्राची अनाथ मुलगी आहे, जिला ती स्वतःच्या मुलीसारखं वागवतात. प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला, बाबांनी तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला असता तर त्यात काय चुकीचं झालं असतं. मंजूताईंकडे उत्तर नव्हतं, पण समस्या खर्चाची नव्हती. सुशांत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, समस्या ही होती की ती तुझ्या मुलीच्या बरोबरीची व्हावी असं तुला कधीच वाटलं नव्हतं. मंजूताईचा चेहरा फिका पडला. असं काही बोलू नकोस, मी खरं सांगते. पहिल्यांदाच थोडासा कठोर सूर लावत सुशांत म्हणाला, आणि नीट ऐका. वर्षा इतकी सुसंस्कृत, इतकी हुशार आणि इतकी सुंदर आहे की ती तुमच्या दोन्ही मुलींपेक्षा लाखो पटीने चांगली आहे. फरक फक्त एवढा आहे की तिला कधीच संधी दिली गेली नाही. घरात शांतता पसरली. मंजूताई जणू दगडाच्या बनल्या होत्या. पहिल्यांदाच वर्षाच्या बाजूने बोलणाऱ्या आपल्या मुलाकडे रामनाथजी आश्चर्याने पाहत होते. काही क्षणांनी सुशांतने वडिलांकडे नजर वळवली आणि म्हणाला, बाबा, मी फक्त तुम्हाला सांगायला आलो होतो. रामनाथजींना धक्का बसला. तुला काय म्हणायचं आहे? मी परत जातोय, सुशांत शांतपणे म्हणाला. माझी एक खूप महत्त्वाची बैठक आहे, जी मी आता चुकवू शकत नाही. अजून जाऊ नकोस, रामनाथजी लगेच म्हणाले. ती मुलगी कोणत्या अवस्थेत आहे हे मला माहीत नाही. आपल्याला तिला शोधायलाच हवं. कृपया मला मदत कर. सुशांतने क्षणभर त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात काळजी आणि स्नेह स्पष्ट दिसत होता, पण पुढच्या क्षणी तो शांतपणे वळला. स्वतःची काळजी घ्या बाबा, तो सहजपणे म्हणाला आणि निघून गेला. सुशांत, रामनाथजींनी हाक मारली, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तो लांब पावले टाकत दरवाजाच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागे उभे असलेले त्याचे वडील आणि त्याची आत्या आश्चर्याने, अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिले. मंजूताई त्यांची आत्या होती, पण त्यांनी कधीही त्याला वात्सल्य दिले नव्हते. म्हणूनच तो लहान वयातच हे वडिलोपार्जित घर सोडून शहरात आला होता, केवळ आपले पोट भरण्यासाठी. आणि कदाचित आता तो जे जीवन जगत होता हे जगण्यासाठी सुद्धा. जेव्हा सुशांत अखेर त्याच्या बंगल्यात पोहोचला तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. वडिलोपार्जित घरातून परतल्यानंतर तो थेट ऑफिसला गेला होता. दिवसभर बैठका, फायली आणि तातडीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला वेळेचे भानच राहिले नव्हते. जेव्हा तो मुख्य हॉलमध्ये शिरला तेव्हा त्याची पावले नकळतपणे थांबली. वर्षा समोरच्या सोफ्यावर बसली होती. तिच्या मांडीवर एक पुस्तक होते, पण वाचण्याऐवजी ती बराच वेळ दरवाजाकडे बघत बसली होती असे वाटत होते. तिची नजर तिच्यावर पडताच तिने स्मित हास्य केले आणि ती लगेच उठून उभी राहिली. सुशांतच्या कपाळावर किंचित आठ्या पडल्या. तू अजून जागी आहेस? त्याने आश्चर्याने विचारले. वर्षाच्या चेहऱ्यावर लगेचच हसू उमटले. हो. पटकन ती त्याच्या जवळ आली. मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते. सुशांतने घड्याळाकडे बघितले. वाट पाहत होतीस? हो. तिने निरागसपणे मान हलवली. तुम्हाला खूप उशीर झाला आहे. तुम्ही सहसा इतक्या उशिरा घरी येता का? की आज जास्तच उशीर झाला आहे. आपल्या कोटची बटणे काढत सुशांत म्हणाला, आज मला काही महत्त्वाचे काम होते, त्यामुळे मला उशीर झाला. नाहीतर मी सहसा रात्री 8 वाजेपर्यंत घरी येतो. मग त्याने तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. पण तू का झोपली नाहीस? तुझी तब्येत आधीच बरी नव्हती. तू आराम करायला हवा होतास. वर्षाच्या चेहऱ्यावर संकोची हास्य पसरले. मी तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे. सुशांतने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. जेवण? हो. तिच्या डोळ्यात निरागस चमक आली. आपण एकत्र जेवण करावं असं मला वाटत होतं. सुशांत क्षणभर शांत राहिला. खरं तर तो जवळजवळ कधीच रात्री जेवण करत नसे. कित्येक वर्षापासून त्याला फक्त ब्लॅक कॉफीवरच राहायची सवय झाली होती. पण समोर उभी असलेली मुलगी ज्या अपेक्षेने आणि आनंदाने त्याच्याकडे पाहत होती, ते पाहता स्पष्ट नकार देणे अयोग्य वाटत होते. क्षणभराने त्याने हळूच मान हलवली. वर्षाचा चेहरा लगेच उजळला. तिने विचारले, ताट वाढू का? सुशांतने ओठांवर हलकेसे स्मित उमटले. हो. मग जेवणाच्या टेबलापाशी बसा, मी जेवण वाढते. ती लगेच मागे वळली, पण सुशांतच्या आवाजाने थांबली. वर्षा? हो. तिने मागे वळून पाहिले. तू स्वयंपाक का केलास? सुशांतने गंभीरपणे विचारले. तुझी तब्येत आधीच बरी नव्हती. तू आराम करायला हवा होतास. मी असिस्टंटला सांगितले होते की ती सर्व काही सांभाळेल. तिने त्याच्याकडे एकटक पाहिले, मग हळूच म्हणाली, मला स्वयंपाक करायची खूप इच्छा होती. तिच्या आवाजात इतका प्रामाणिकपणा होता की सुशांत थक्क झाला. आणि विशेषतः तुमच्यासाठी. ती हलकेच हसली. मी खूप मेहनत घेतली आहे. मग मग जणू काहीतरी आठवल्याप्रमाणे तिने पटकन पुढे म्हटले, आणि हो, स्वच्छतेची खूप काळजी घेतली आहे. सुशांतने भुवया उंचावत विचारले. ठीक आहे. वर्षाने पटकन समजावून सांगितले. सहाय्यिका संपूर्ण वेळ माझ्यासोबत होती. तुम्ही स्वच्छता आणि आरोग्याची किती काळजी घेता हे तिने मला सांगितले. प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची यासही तिने मला सर्व काही समजावून सांगितले. सुशांत काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. ती मनापासून आनंदी दिसत होती, असा आनंद जो तिने कदाचित कित्येक वर्षात अनुभवला असेल. ठीक आहे. तो शेवटी म्हणाला, मी आधी फ्रेश होऊन येतो. हो. तोपर्यंत तू जेवण वाढ. वर्षाने लगेच होकारार्थी मान हलवली. तिच्या आवाजातला लपलेला आनंद आता स्पष्ट दिसत होता. पुढच्या क्षणी ती स्वयंपाकघराकडे धावली. सुशांत तिला जाताना पाहत तिथेच उभा होता.
तिच्या चालण्यात एक वेगळीच चपळाई होती. जणू काही तिच्यावरून एक ओझे उतरलं होतं. आणि काही क्षणांनंतर सुशांतने एक दीर्घ श्वास घेतला. काही कारणास्तव पहिल्यांदाच तो शांत बंगला घरासारखा वाटत होता. त्याने स्वयंपाकघराकडे, जिथे वर्षा कामात व्यस्त होती, शेवटचा एक कटाक्ष टाकला आणि मग शांतपणे जिन्याकडे निघाला. जेवणाच्या टेबलावर सगळं काही जेवण व्यवस्थित मांडलेलं होतं. वर्षा एका खुर्चीवर शांतपणे त्याची वाट पाहत बसली होती. तिची नजर सारखी जिन्याकडे जात होती. का कोण जाणे, आज तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि आनंद एकत्र नांदत होता. तिला मोकळेपणाची भावना जाणवत होती. काही क्षणांनंतर सुशांत जेवणाच्या खोलीत आला. फ्रेश झाल्यावर तो नेहमीप्रमाणे अधिक शांत दिसत होता. त्याला पाहताच वर्षा लगेचच उठून उभी राहिली. सुशांतने खुर्ची ओढून घेतली आणि चौकशीच्या नजरेने तिच्याकडे पाहत बसला. उठायची काय गरज होती? वर्षा किंचित हसून म्हणाली. मी तुमच्यासाठी जेवण वाढते. हो ना? सुशांतने क्षणभर तिच्याकडे पाहिले, मग तो शांतपणे खाली बसला. वर्षाने काळजीपूर्वक त्याच्या ताटात जेवण वाढले आणि ते त्याच्या समोर ठेवले. या संपूर्ण क्षणी तिच्या चेहऱ्यावर तोच अलौकिक आनंद होता, जो सुशांतला सकाळपासून जाणवत होता. काही क्षणांनंतर सुशांतने जेवण चाखून पाहिले. वर्षा नकळतपणे त्याच्या नजरेकडे पाहत होती. जणू काही ती त्याच्या निर्णयाची वाट पाहत होती. सुशांतने आणखी एक घास घेतला. मग पहिल्यांदाच तिच्याकडे पाहत म्हणाला, जेवण खूप छान आहे. वर्षाचे डोळे लगेच चमकले. तिच्या आवाजात निरागस आनंद होता. खरंच? हो खरंच, सुशांत गंभीरपणे म्हणाला. तू खूप मेहनत केली आहेस. वर्षाच्या ओठांवर आपोआप हसू उमटले. कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिने बनवलेल्या जेवणाची प्रशंसा केली होती. पण पुढच्या क्षणी सुशांत पुढे म्हणाला, पण भविष्यात तुला हे सगळं करण्याची गरजच नाही. पण मला ते आवडतं, वर्षा हळू आवाजात म्हणाली. तो स्पष्ट शब्दात म्हणाला, कधी कधी बनव, रोज नको. आता तुझं खरं काम दुसरंच आहे, तो म्हणाला. वर्षाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. काय? सुशांतने पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवत म्हटले. तुझं शिक्षण? वर्षा काही क्षण त्याच्याकडे शून्य नजरेने बघत राहिली. माझं शिक्षण? हो, सुशांतने मान डोलावली. तू 10वी पूर्ण केली आहेस. आता मी तुला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईन. तू पुढील शिक्षण घेशील. वर्षाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास पसरला. मी कॉलेज? हो, सुशांतने उत्तर दिले, पण ती संकोचली. मी 20 वर्षाची आहे. कॉलेज 17-18 वर्षाच्या मुली जातात. पहिल्यांदाच सुशांतच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. हे कोणी म्हटले? सगळेच तसं म्हणतात, वर्षा हळू आवाजात म्हणाली. सगळेच चुकतात, सुशांतने लगेच उत्तर दिले. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. ज्ञानाला वय किंवा परिस्थिती दिसत नाही. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा शिकले पाहिजे. वर्षा गप्प झाली. कदाचित तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. आणि तसंही तू अजून फक्त 20 वर्षाची आहेस. आयुष्य नुसतंच सुरू झालं आहे, संपलेलं नाही. सुशांत गंभीरपणे म्हणाला, मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. काय? वर्षाने हळू आवाजात विचारले. अभ्यासात कमी गुण मिळायला नकोत. सुशांतचा स्वर थोडासा कठोर झाला. सांग, तू अभ्यासात कशी होतीस? पहिल्यांदाच वर्षाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला. मी खूप चांगली होते, तिने लगेच उत्तर दिले. मला नेहमीच चांगले गुण मिळायचे. मग तू कॉलेजला का नाही गेलीस? या प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले. मला खरंच जायचं होतं, ती कठोरपणे म्हणाली. मी खूप प्रयत्न केला. मी ताईजीला अनेकदा सांगितलं, पण तिने मला कधीच परवानगी दिली नाही. काही क्षण शांतता पसरली. सुशांतने तिच्याकडे पाहिले. बोलताना ती उदास नव्हती. कदाचित कारण पहिल्यांदाच आशेचा किरण तिच्या समोर उभा होता. जे घडून गेलं ते घडून गेलं. सुशांत गंभीर स्वरात म्हणाला, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. वर्षा तिच्याकडे शांतपणे बघत राहिली. तू मित्रमैत्रिणी बनवशील, नवीन गोष्टी शिकशील, आयुष्य पुरेपूर जगशील. त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच हळू होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहशील. वर्षाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. कारण मला वाटतं की तू यशस्वी व्हावीस. सुशांत तिच्याकडे पाहत म्हणाला, इतकी यशस्वी की भविष्यात कोणालाही तुला कमकुवत समजण्याचा किंवा तुझ्यावर हात उचलण्याचा अधिकारच उरणार नाही. वर्षा शांतपणे त्याला पाहत बसली होती. पहिल्यांदाच तिला जाणवले की कदाचित तिच्यासाठीही आयुष्याने एक नवीन मार्ग आखला होता. आणि या मार्गाच्या शेवटी केवळ जिवंत राहणे नव्हे तर जगणे लिहिले होते. एका आठवड्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. पहिल्यांदाच खोलीत बसून वर्षाला वाटत होतं की ती जगातली सर्वात भाग्यवान मुलगी आहे. त्या सकाळीच तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. ती परत आल्यावर नवीन पुस्तकं, वह्या, एक बॅग आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आलं होतं. आपल्या पलंगावर बसून ती एक एक पुस्तक न्याहाळत होती. कधी ती पान उलटायची, कधी ती नवीन वहीला स्पर्श करायची आणि मग नकळतपणे हसायची. तिच्यासाठी या सामान्य गोष्टी नव्हत्या. 10वी पर्यंत ती दुसऱ्याच्या जुन्या पुस्तकांमधून शिकली होती. बरीच पानं फाटलेली असायची आणि त्यावर इतरांनी कधीतरी काहीतरी काढलेल्या नोट्स देखील असायच्या. पण आज पहिल्यांदाच एखादी गोष्ट केवळ तिचीच होती आणि तिने एक नवीन वही छातीशी घट्ट धरली होती. दारावर थाप पडली. ती काही बोलण्याआधीच खरेदीच्या पिशव्यांचा ढीग घेऊन 2 मदतनीस आत आल्या. त्यांनी शांतपणे
प्रत्येक पिशव्या खोलीवर ठेवल्या. काही क्षणांनंतर संपूर्ण सोफा आणि अर्धी खोली पिशव्यांनी भरून गेली. वर्षा चकित झाली. हे काय आहे? हे सगळं काय आहे? तिने घाबरून विचारले, पण दोन्ही सहाय्यक फक्त हसल्या आणि म्हणाल्या, आम्हाला माहीत नाही वहिनी. हो, भावानं पाठवलंय, असं म्हणून त्या परत गेल्या. वर्षा अजूनही त्या बॅगांकडे आश्चर्याने पाहत होती. दरम्यान दरवाजा पुन्हा उघडला आणि सुशांत आत आला. वर्षा ती लगेच उठून उभी राहिली. मग तिची नजर पुन्हा खरेदीच्या पिशव्यांवर पडली. सुशांतने तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहिले. हे सगळं तुझ्यासाठी आहे, तो सहजपणे म्हणाला. वर्षाने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. माझ्यासाठी? हो, सुशांतने मान डोलावली. यात कपडे, बूट, बॅगा, तुला लागणाऱ्या वस्तू, गणवेश आणि अजून काही गोष्टी आहेत. आपण काय ऐकत आहोत यावर विश्वास बसत नसल्याने वर्षाने विचारले, हे सगळं माझ्यासाठी आहे? तिने पुन्हा विचारले. हो, सगळं तुझ्यासाठी आहे, सुशांतने थोडक्यात उत्तर दिले. वर्षा काही क्षण शांत राहिली. मग हळूच तिने एक बॅग उघडली. आतमध्ये एक नवीन ड्रेस होता. तिने थरथरत्या हातांनी कपडे बाहेर काढले. मग तिने दुसरी बॅग उघडली, त्यानंतर तिसरी. प्रत्येक पिशवीत काहीतरी नवीन होते. तिच्या डोळ्यातील आश्चर्य वाढत गेले. अखेरीस तिच्या पापण्या पाणावल्या. हे सगळं खरंच माझं आहे का? तिचा आवाज थरथरत होता. सुशांतने शांतपणे होकारार्थी मान हलवली. पुढच्या क्षणी वर्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तिला धड बोलताही येत नव्हते. सुशांत काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. हे तुला सामान्य वाटत असेल, वर्षा आपले अश्रू पुसत म्हणाली, पण माझ्यासाठी हे सगळं खूप मोठं आहे. तिचा आवाज दाटून आला. बाबा गेल्यानंतर ती थांबली. बाबा गेल्यानंतर मी कधीच नवीन ड्रेस घातला नाही. सुशांतची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. दिवाळी किंवा सणांना सुद्धा नाही. त्याने नकळतपणे विचारले. वर्षा किंचित हसली, पण ते हसू खूपच उदास होते. सणांना निधी आणि सुरुचीसाठी नवीन कपडे घेतले जायचे. त्यांचे जुने कपडे माझ्यासाठी ठेवले जायचे. सुशांतच्या डोळ्यात एक थंड चमक आली, पण तो गप्प राहिला. सुरुवातीला मला वाईट वाटायचं, वर्षा हळूच म्हणाली. नंतर मला त्याची सवय झाली. एक नवीन सूट मांडीवर ठेवत ती म्हणाली, कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी एकाच वेळी इतके कपडे घेतले आहेत. तिचा आवाज पुन्हा दाटून आला आणि तिने तिच्या समोरच्या नवीन पुस्तकांकडे पाहिले. माहीत आहे का, दरवर्षी मी दुसऱ्यांची जुनी पुस्तकं शोधायचे. कधी कधी मला अर्धीच पुस्तकं मिळायची आणि उरलेली अर्धी मुलांकडून मागून घ्यावी लागायची. तिच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. मला नव्या पुस्तकांचा वास खूप आवडायचा, पण माझ्याकडे स्वतःचं असं एकही पुस्तक नव्हतं जे मी पूर्ण मनाने उघडू शकेल. खोलीत काही क्षण शांतता पसरली. वर्षा बोलत राहिली आणि कदाचित तिच्या हृदयात वर्षानुवर्षे साचलेली वेदना हळूहळू बाहेर पडत होती. मी नेहमीच दुसऱ्यांच्या उरलेल्या गोष्टींवर जगले आहे, ती हळू आवाजात म्हणाली. दुसऱ्यांचे कपडे, दुसऱ्यांची पुस्तकं, दुसऱ्यांची स्वप्न. ओठ मिटून आज पहिल्यांदाच मला असं काहीतरी मिळालं आहे जे पूर्णपणे माझं आहे. सुशांत, ती जे काही बोलत होती ते शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण त्याची नजर पूर्वीपेक्षा अधिक गंभीर अशा गोष्टींवर खिळली होती. ती अजूनही गंभीर झाली होती. वर्षाने आपले अश्रू पुसले आणि त्याच्याकडे ती पाहत म्हणाली, तू माझ्यासाठी सर्व काही केलंस. कदाचित तुझ्या मते तू माझ्यासाठी फक्त काही वस्तू विकत घेतलेल्या असतील. ती गदगदलेल्या आवाजात म्हणाली, पण पण मला पहिल्यांदाच असं वाटते की कोणीतरी मला महत्त्वाचं मानतंय. सुशांत काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, वर्षा, माणसाची किंमत त्यांच्या कपड्यांवरून किंवा वस्तूंवरून ठरत नसते. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. पण कधीकधी तुला इतरांसारखं महत्त्वाचं वाटावं यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. वर्षाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. तर सुशांत शांतपणे तिच्याकडे पाहत उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावरून तिने किती वेदना अनुभवली होती हे स्पष्टपणे दिसत होतं. त्याच्या आयुष्यात आता फक्त एकच हेतू होता. आता तिला कोणतेही दुःख स्पर्शून सुद्धा जायला नको. पण या हेतूने तो एका निरागस हृदयाला किती मोठी आशा देत होता याची त्याला कल्पनाच नव्हती. 1 महिना उलटून गेला होता. या एका महिन्याने वर्षाचे आयुष्य असे बदलून टाकले होते जणू कोणीतरी बंद खोलीची खिडकी उघडून आत ताजी हवा येऊ दिली होती. कॉलेजला जाणे तिच्या रोजच्या दिनक्रमाचा एक भाग बनले होते. तिने काही चांगले मित्रमैत्रिणी बनवले होते. शिक्षकसुद्धा तिच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या डोळ्यात एकेकाळी असलेली सततची भीती तिच्या चेहऱ्यावरून नाहीशी झाली होती. ती तीच वर्षा नव्हती. तिच्या चालण्यात आणि आवाजात एक आत्मविश्वास होता. आता ती सुशांत समोरही घाबरत नव्हती. त्या संध्याकाळी ती हातात पुस्तक घेऊन मुख्य हॉलमध्ये शिरली. कदाचित तिला सुशांतला एक प्रश्न विचारायचा होता. हे एक निमित्तच होते. तिला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. पण आत शिरताच तिची पावले मंदावली. सुशांत सोफ्यावर बसून फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक हास्य होते जे वर्षाने क्वचितच पाहिले होते. कधी तो हसायचा तर कधी समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मान डोलावायचा. वर्षा हळूच जाऊन त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली. सुरुवातीला तिने लक्ष दिले नाही, पण काही क्षणांनंतर तिच्या लक्षात आले की फोनच्या दुसऱ्या टोकाला एक मुलगी आहे. काही कारणास्तव तिच्या मनात एक
अनोळखी ओझे हलके होऊ लागले. तिच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू फिका पडला. तिच्या मांडीवरचे पुस्तक बंद झाले व ते तिथेच पडून राहिले. पण आता तिचं लक्ष त्याच्यावर नव्हतं. आणखी काही क्षण गेले आणि ती गुपचूप उठली. तिने एक पाऊल पुढे टाकलेच होते. तेवढ्यात सुशांतने कानातून फोन न काढताच तिचा हात पकडला. मग डोळ्याच्या इशाऱ्याने त्याने तिला बसायला सांगितले. वर्षा पुन्हा शांतपणे खाली बसली. काही मिनिटांनंतर सुशांतने कॉल संपवला. फोन टेबलावर ठेवला आणि तिच्याकडे लक्ष वळवले. काय झालं? त्याने विचारलं. तुला काही काम होतं का? वर्षाने डोळे फिरवले. मला एक प्रश्न समजत नाही, ती हळू आवाजात म्हणाली. पण पण तुम्ही व्यस्त होतात. मी नंतर येईन. नाही मला दाखव, सुशांतने लगेच विचारले. कोणता प्रश्न आहे? मग काहीतरी आठवल्यासारखे तो म्हणाला. मला आत्ताच शालिनीचा फोन आला होता. मी तिच्याशीच बोलत होतो. वर्षाच्या काळजात धस्स झाले. ही शालिनी कोण आहे? तिने हिंमत करून विचारले. सुशांतच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तो सहजपणे म्हणाला. जेव्हा मी पहिल्यांदा शहरात आलो तेव्हा तिनेच मला अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले. तिने मला काही खूप कठीण प्रसंगातून बाहेर पडायला मदतही केली. मी तिचा खूप ऋणी आहे. वर्षा गप्प झाली. तिने क्षणभर बोटांनी पुस्तकांच्या कडेवरून हात फिरवला. मग अचानक म्हणाली, तर मग तुम्ही तिच्याशी लग्न कराल का? सुशांतला धक्का बसला. तुम्हाला ती आवडते का? यावेळी तिचा आवाज आधीपेक्षाही अधिक हळू होता. सुशांतने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तू असा प्रश्न का विचारत आहेस? वर्षाने ओठ मिटले. क्षणभर ती बोलू शकली नाही. मग अचानक तिचे शब्द नरम झाले. तू मला सोडून जाणार नाहीस, नाही ना? सुशांतच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य दिसत होते. कृपया असं करू नका. तिचा आवाज कापरा झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सुशांत थक्क झाला होता. कदाचित कित्येक वर्षात पहिल्यांदाच ती मनमोकळेपणाने बोलत होती. मी तुमच्या दुसऱ्या पत्नीलाही स्वीकारेन, ती हुंदके देत म्हणाली. मी एक शब्दही बोलणार नाही. तुम्हाला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं असेल तर करा, पण मला सोडू नका. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी खूप कष्ट, खूप दुःख पाहिले आहेत, पण या एका महिन्यात मला जी शांती मिळाली आहे, तिचा आवाज दाटून आला. ती तुम्हाला सांगू शकत नाही. सुशांत काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? वर्षाने आपले अश्रू पुसले, पण ती गप्प राहिली. मी तुला का सोडून जाईन? सुशांतने गंभीरपणे विचारले. वर्षा मोठ्या मुश्किलीने म्हणाली. मंजुताई नेहमी म्हणायच्या की तुम्हाला दुसरी कोणीतरी मुलगी आवडते. तुम्ही शहरातील एका सुशिक्षित मुलीशी लग्न कराल. सुशांतचा जबडा आवळला. आणि जरी मी ते केलं तरी त्याचं काय होईल? म्हणजे मी तुला सोडून जाईन? असं मी का म्हणून करेन? वर्षा हताशपणे त्याच्याकडे पाहत होती. मला काहीही नकोय, ती रडत म्हणाली. फक्त मला सोडून जाऊ नका. पुढच्या क्षणी छातीशी पुस्तक कवटाळून ती उठून पळून गेली आणि जवळजवळ धावतच आपल्या खोलीच्या दिशेने गेली. सुशांतने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तो शांतपणे बसून तिला परत जाताना पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवले की या एका महिन्यात केवळ वर्षाचेच आयुष्य बदलले नव्हते, तर कदाचित त्याचे स्वतःचे आयुष्यही नकळतपणे बदलून गेले होते. पण तो गप्पच राहिला. हळूहळू आणखी एक आठवडा सरला. या एका आठवड्यात वर्षा आणि सुशांत यांच्यात एक अवघड शांतता पसरली होती. त्या दिवसानंतर जेव्हा वर्षाने डोळ्यात अश्रू आणून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या, तेव्हा तो संवाद आठवून तिला स्वतःला संकोचाची एक नवीन कळ जाणवत असे. आता त्यांचे संवाद फक्त जेवणाच्या टेबलापुरते मर्यादित होते. ती गुड मॉर्निंग म्हणायची आणि तो उत्तर द्यायचा, आणि मग दोघेही आपापल्या शांततेत हरवून जायचे. त्या दुपारी दिवाणखान्यात बसून वर्षा एक अवघड प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यासमोर पुस्तकं होती आणि ती पूर्ण एकाग्रतेने आपल्या वहीवर वाकली होती. अचानक खोलीत कोणीतरी असल्याची तिला जाणीव झाली. तिने मान वर करून पाहिले आणि पुढच्या क्षणी तिचा हात थांबला. मंजुताई तिच्यासमोर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य होते आणि डोळ्यात तोच जुना द्वेष दिसत होता. त्यांना पाहताच वर्षा जागीच सुन्न झाली. ती तिच्या जागेवरून उठली. त्या दोन्ही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिल्या. मग मंजुताईंनी मान वळवली, खोलीचे निरीक्षण केले आणि उपासाने म्हणाल्या, तुझ्या गायब होण्यात सुशांतच जबाबदार आहे याची मला आधीच खात्री पटली होती. त्यांची नजर वर्षाच्या नवीन कपड्यांवर गेली. मग तिच्या तेजस्वी चेहऱ्यावर. वाह, बघ तुझ्यात किती बदल झाला आहे. त्यांच्या आवाजात विष होते. तुझा रंग उजळला आहे. तुझे कपडे बदलले आहेत आणि तुझी चालही बदलली आहे. वर्षा शांत राहिली आणि त्यांच्याकडे पाहत राहिली. जुन्या वर्षाने कदाचित मान झुकवली असती, पण आज तसे झाले नाही. कारण सुशांत मला त्रास देत नाही, ती शांतपणे म्हणाली. मंजुताईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आणि मी तुला त्रास द्यायचे? त्यांनी रागाने विचारले. वर्षाने जराही न डगमगता मान डोलावली. हो. तिचा तो एक शब्द इतका ठाम होता की मंजुताई सुद्धा क्षणभर स्तब्ध झाल्या. तुम्ही माझा छळ करायचात, मला मारायचात आणि माझ्या क्षमतेपलीकडे
काम करायला लावायचात. वर्षाचा आवाज शांत होता, पण त्यात अनेक वर्षाच्या वेदना दडलेल्या होत्या. मला काम करायला कधीही काही अडचण नव्हती. मी आजही काम करू शकते. समस्या तुमच्या मारहाणीची आणि टोमणे मारण्याची होती. मंजुताईंनी डोळे बारीक करत म्हटले, तू आता जास्तच बोलायला लागली आहेस. वर्षाच्या डोळ्यात पाणी तरळले, पण यावेळी ती रडली नाही. तुम्ही मला मानसिक आणि शारीरिकरित्या छळले. ती हळू आवाजात म्हणाली, मी कित्येक रात्री रडत झोपले आहे आणि कित्येक दिवस उपाशी रडले आहे. मला अनेकदा वाटत असायचे की कदाचित मी खरंच निरुपयोगी आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. मंजुताईच्या ओठांवर एक क्रूर हास्य उमटले. तुझी माफी कोण मागत आहे? ती गर्वाने म्हणाली. तुझी माफी मागावी एवढी तुझी लायकी नाही. ती काही पावले पुढे आली. मी तुला तुझी खरी ओळख करून द्यायला आले आहे. माझ्या भाच्यासोबत राहून तू आकाशाला गवसणी घालायला लागली आहेस असा विचार करू नकोस. तिचा आवाज चढला. आमच्या घराण्याची सून होण्याचा तुला काहीही अधिकार नाही. तिला पूर्ण अधिकार आहे. अचानक एक गंभीर भारदस्त पुरुषी आवाज खोलीभर घुमला. ते दोघेही धक्क्याने मागे वळले. सुशांत दाराजवळ उभा होता. त्याचा चेहरा अत्यंत कठोर आणि गंभीर होता. तो हळूच त्यांच्या दिशेने सरकला. कारण ती अधिकृतपणे माझी पत्नी आहे. तुम्हीच सगळ्यांनी आमचं लग्न लावून दिलं आहे, तो स्पष्टपणे म्हणाला. आणि तिचा सन्मान करण्यासाठी तिला तुमच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. मंजुताईचा चेहरा रागाने लाल झाला. तू माझ्याशी अशा स्वरात बोलतोयस? हो, सुशांतने न डगमगता उत्तर दिले. कारण आता तुम्ही गप्प राहायला हवं. तो पुढे येऊन वर्षाच्या अगदी जवळ उभा राहिला. तू इथे का आली आहेस? त्याचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कठोर होता. तू एका जिवंत माणसाचं प्रेत बनवलंस आणि तरीही तुझं समाधान झालेलं नाही. इथे आल्यानंतर सुद्धा तू तिला मानसिकरित्या छळायला सुरुवात केली आहेस. मंजुताई अविश्वासाने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, मी तुझं असं काय केलंय की तू माझ्याशी इतका वैरभाव ठेवतोयस? सुशांतच्या डोळ्यात कडवटपणा दाटून आला. आईवडिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं नसतं. तो हळुवारपणे पण स्पष्टपणे म्हणाला, त्यांचं काम मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणं हे सुद्धा असतं. त्यांना ही जाणीव करून देणं की ते महत्त्वाचे आहेत. त्यांचं काहीतरी मूल्य आहे, की ते चांगले माणूस बनू शकतात. त्याने नकारार्थी मान हलवली. पण तुम्ही ते कधीच केलं नाही. मंजुताई निशब्द झाल्या. तुला फक्त पैसा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान हवा होता. सुशांतच्या आवाजात अनेक वर्षांची कटुता होती. आणि या हव्यासापोटी तू माणसं गमावलीस. मग त्याने वर्षाकडे बोट दाखवले. आणि तू माझ्या पत्नीसोबत जे केलंस त्यासाठी मी तुला कधीही माफ करू शकणार नाही. खोलीत शांतता पसरली. मंजुताईंनी तिरस्काराने आधी वर्षाकडे मग सुशांतकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पराभव आणि राग यांचे संमिश्र मिश्रण दिसत होते. काही क्षणांनंतर त्या वळल्या आणि घाईघाईने खोलीतून बाहेर पडल्या. खोलीत एक गहन शांतता पसरली. वर्षा निशब्द उभी होती. तर सुशांतची नजर दारावर खिळलेली होती. जणू काही वर्षानुवर्षे साचलेले एखादे मोठे ओझे अखेर शब्दातून बाहेर पडले होते. मंजुताई निघून गेल्यावर खोलीत अधिकच शांतता पसरली. वर्षा अजूनही तिथेच उभी होती. तिने मान खाली घातली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड ओघ वाहत होता. पण यावेळी तिच्या अश्रूंचे कारण मंजुताईंचे कठोर शब्द नव्हते. इतक्या वर्षात तिला या विषारी शब्दांची सवयच झाली होती. ज्या गोष्टीने तिला आज पूर्णपणे हादरवून सोडले होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू आणले होते, ती गोष्ट म्हणजे सुशांतचा एक वाक्य, माझी पत्नी. सुशांतने सर्वांसमोर पूर्ण अधिकाराने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. पहिल्यांदाच कोणताही संकोच न बाळगता, कोणताही नकार न देता, कोणतेही अंतर न ठेवता. सुशांत काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तिचा रडका चेहरा पाहून त्याचे कठोर हृदय पाघळले. तो हळूच तिच्या दिशेने सरकला. अगदी जवळ पोहोचून सुशांतने आपले मजबूत हात तिच्या थरथरत्या खांद्यावर हळुवारपणे ठेवले. काय झालं? त्याने मृदू आणि गोड आवाजात विचारले. तू आता का रडत आहेस? वर्षाने उत्तर दिले नाही. पण त्याच्या स्पर्शाने तिला दिलासा मिळाला. अश्रू अधिकच वेगाने वाहू लागले. सुशांतने बोटांनी तिचा चेहरा वर उचलला आणि किंचित हसून म्हणाला, बघ, तुझ्यासाठी मी माझ्या आत्याशी लढलो आणि तू रडायचं काही थांबवतच नाहीयेस. वर्षाने अचानक तिचे सुंदर अश्रूंनी भरलेले डोळे वर केले. त्या मोठ्या डोळ्यात एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. आता आता तू मला सोडून जाणार नाहीस ना? तू माझ्यापासून दूर जाशील का? मनातील भीती तिला आवरता आली नाही आणि ती पुढे म्हणाली, पण कृपया मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस. देवासाठी असं करू नकोस. तिचा आवाज प्रचंड थरथरत होता. या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. मला माझं संपूर्ण जग तुझ्यातच सापडलं आहे. सुशांत काही क्षण तिच्या अथांग निरागसतेकडे आणि निरपेक्ष प्रेमाकडे एकटक पाहत राहिला. वर्षाबद्दल वाटणारे प्रेम अनावर होत होते. पुढच्या क्षणी एकही शब्द न बोलता त्याने वर्षाच्या नाजूक कमरेत आपला हात घातला आणि तिला जवळ ओढून घेतले. वर्षा आश्चर्याने थक्क झाली. पहिल्यांदाच सुशांतने तिला पूर्णपणे आपल्या बाहूंच्या सुरक्षित मिठीत घेतले होते. वेड्या मुली, सुशांत तिच्या कानाजवळ अगदी हळू आवाजात, धुंद करणाऱ्या आवाजात म्हणाला,
मी तुला माझ्यापासून दूर का करू? सुशांतच्या छातीच्या उभेने तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. जेव्हा देवाने मला इतकी सुंदर, सद्गुणी आणि निष्पाप पत्नी दिली आहे, तेव्हा मी दुसऱ्या कोणाचा विचार तरी कसा करू शकेन? सुशांतने आपली मिठी घट्ट करत म्हटले. वर्षाने दचकून आपला चेहरा त्याच्या रुंद छातीवरून किंचित मागे सरकवला आणि त्याच्या डोळ्यात निरखून पाहिलं. तिच्या दाट पापण्यांवरचे अश्रू अजूनही दवबिंदूसारखे चमकत होते आणि आता तिच्या नजरेत विस्मय आणि अथांग समाधानाची भावनाही मिसळली होती. तू काय म्हणतोयस? सुशांतच्या ओठांवर एक मोहक आणि प्रेमळ हास्य उमटले. त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी वर्षाच्या चेहऱ्यावरचे केस हळुवारपणे तिच्या कानाच्या मागे सरकले आणि त्याच्या या हळुवार स्पर्शाने वर्षाच्या संपूर्ण शरीरात विजेचा धक्का बसल्यासारखे झाले. मी खरं सांगतोय, तिच्या डोळ्यात खोलवर पाहत सुशांत म्हणाला. हो, एक काळ असा होता जेव्हा माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं. जेव्हा तू वडिलोपार्जित वाड्यात असायचीस, तेव्हा मी तुला पाहायचो, तेव्हा माझ्या मनात एक हुरहुर लागायची. तुझ्यासोबत योग्य वागणूक होत नाहीये, पण मी स्वतःही एक तुटलेला माणूस होतो. त्याच्या आवाजात अनेक वर्षांचा थकवा आणि खोलपणा जाणवत होता. माझ्या सभोवताली मी नेहमी नाती तुटताना आणि स्वार्थी गोष्टींच्या मागे लोकांना धावताना पाहिले. प्रेम, समर्पण, निस्वार्थता हे सर्व माझ्यासाठी केवळ पुस्तकी शब्द होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मला वाटू लागलं होतं की सगळे सारखेच असतात. म्हणूनच मी माझ्या भावनांना कधीही बहरू दिलं नाही. वर्षा सुशांतच्या हृदयाचे ठोके अनुभवत जणू काही संमोहित झाल्यासारखे त्याचे बोलणे ऐकत होती. पण जेव्हा तू इथे आलीस, तेव्हा मी तुझा साधेपणा, तुझी सहन करण्याची प्रचंड शक्ती आणि तुझा संयम पाहिला. सुशांतचा आवाज अधिक खोल आणि मखमली झाला. त्याने आपला चेहरा वर्षाच्या चेहऱ्याजवळ आणला, ज्यामुळे त्याचे श्वास एकमेकांना भिडले. तेव्हाच मला पहिल्यांदा जाणवलं की तू या जगातला सर्वात अनमोल खजिना आहेस. एवढा छळ सहन करूनही तू तुझ्यातली माणुसकी कधीही मरू दिली नाहीस. अन्याय सहन करूनही तू इतरांबद्दल चांगला विचार करणं कधीही सोडलं नाहीस. सुशांतने वर्षाच्या मखमली थरथरत्या डोळ्यांचे चुंबन घेतलं आणि कदाचित तो क्षण होता जेव्हा मी तुझ्या प्रेमात अखंड बुडालो. मी पूर्णपणे तुझा झालो वर्षा. वर्षाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू ओघळले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, उलट एका गोड मिलनाचा आनंद होता. मला माफ कर, सुशांत अत्यंत भावुकपणे आणि हळुवारपणे म्हणाला. त्या भूतकाळातील क्षणांसाठी जेव्हा मी तुझं रक्षण करायला हवं होतं, पण मी करू शकलो नाही. त्याने त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तिला एक दीर्घ, पवित्र आणि खोल चुंबन घेत तो म्हणाला, पण आता एक गोष्ट तुझ्या लहानशा हृदयात कायमची जपून ठेव. मी तुला कधीही सोडून जाणार नाही, कधीही माझ्यापासून तुला दूर जाऊ देणार नाही. तू माझी आहेस आणि नेहमीच माझी राहशील. सुशांतच्या आवाजात इतका दृढ निश्चय आणि आत्मविश्वास होता की वर्षाच्या मनातील सर्व जुन्या जखमा आणि भीती एका क्षणात नाहीशा झाल्या. सुशांतने हळुवारपणे वर्षाची हनुवटी उचलली. त्यांची नजरानजर झाली. यावेळी सुशांत स्वतःला आवरू शकला नाही. त्याने तिला उचलून पलंगावर नेले आणि तो तिच्यावर झुकला. त्याने मोठ्या कोमलतेने आणि अधिकाराने आपले ओठ वर्षाच्या थरथरत्या गुलाबी ओठांवर टेकवले. त्याने तिच्या ब्लाऊजची नॉड सोडली आणि ते केवळ दोन शरीरांचे मिलन नव्हते, तर अनेक वर्षांपासून तहानलेल्या दोन आत्म्यांचे एक अनोखे मिलन होते. वर्षाने डोळे मिटले आणि आपले तळ हात सुशांतच्या मजबूत खांद्यावर टेकवले. खोलीत फक्त त्यांच्या खोल श्वासाचा आवाज येत होता. जणू काही ते एक नवीन प्रेमकथाच लिहत होते. पुढच्या क्षणी वर्षाने सुशांतच्या गळ्यात हात टाकले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले. त्या जादुई मिठीत आणि प्रेमाच्या उबदारपणात अनेक वर्षाच्या वेदना, वंचितता, एकटेपणा आणि भीती नाहीशी झाली. सुशांत तिला आपल्या मिठीत घेऊन शांतपणे उभा होता, जणू काही त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना जगापासून लपवून ठेवायचा होता. कधी कधी आयुष्य माणसाकडून खूप काही हिरावून घेतं, पण मग एक दिवस त्याला ज्याची सर्वात जास्त गरज असते ते परत देतं. वर्षाला अमाप संपत्ती, भव्य वाडा किंवा भौतिक सुखसोयी नको होत्या. तिला फक्त तिची स्वतःची ओळख, आदर आणि खरे प्रेम हवे होते. आणि आज पहिल्यांदाच तिला हा दृढ आत्मविश्वास जाणवला की या जगात ती एकटी नाही. तिच्याकडे एक सुरक्षित घर, एक एकनिष्ठ जोडीदार आणि एक पवित्र नाते होते, जे एकेकाळी दयेने आणि सहानुभूतीने सुरू झाले होते, पण आता शाश्वत आणि अमर्याद प्रेमात परिणत झाले होते. आणि निश्चितच हेच प्रेमाचे सर्वात सुंदर, अलौकिक आणि परिपूर्ण रूप होते.